आपण दृश्य बघतोय, मुंबईतून दृश्य बघतोय, दादर परिसरातील दृश्य आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर गेले। ही सध्याची थेट दृश्य आहेत। एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सर भेटीसाठी तुम्ही आलेला पण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्याद्वारे फोनद्वारे जोडले गेले। सचिन, एकनाथ शिंदे आता दाखल होतात, आपण दृश्यामध्ये दाखवतोय प्रेक्षकांना, डिनर डिप्लोमसी आहे, काय अधिक माहिती? हे दाखल झाल्याचं आपल्याला दिसून येते। आता त्यांचा जो पाहुणा आहे तो राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी दाखल झालेला आहे। आपण बघू शकतो की एकनाथ शिंदे हे सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज आपण बघितलं होतं की विधानसभेपूर्वी एकनाथ शिंदे आणि महायुतीमध्ये मनसे सामील होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या, मात्र त्यानंतर राज ठाकरे यांच्या उदय सामंत इथे आलेले आहेत। सर भेटीचे काय पासून ते बोलले हे ट्रायपॉड लावा सर्व सचिन, आपण बघतोय की सचिन गाड यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत, स्नेहभोजनासाठी दाखल झालेले आहेत। मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वाची आहे। खरं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये थोडंसं वितुष्ट निर्माण आलं होतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मात्र आता खुद्द एकनाथ शिंदे शिवतीर्थीवर निवासस्थानी दाखल झाल्यामुळे काय नवीन राजकीय समीकरणं जुळणार का याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। उदय सामंत देखील जे उद्योग मंत्री आहेत शिंदे सेनेचे ते देखील शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता ही युतीची डिनर डिप्लोमसी आहे का याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। स्नेहभोजनासाठी एकनाथ शिंदे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। खरं तर विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघावरून वितुष्ट निर्माण आलं होतं। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सचिन, एकनाथ शिंदेबरोबर उदय सामंत आहेत, अजून शिंदे सेनेचे कोण नेते आहेत का? उदय सामंत, एकनाथ शिंदे हे सध्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच श्रीकांत शिंदे हे असल्याची माहिती आहे, मात्र अद्याप त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही। आपण बघतोय की महापालिका निवडणूक आहे त्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते। आता मनसे महायुतीत येते का किंवा मग मनसे आणि शिंदे यांची युती होते का हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र आपण बघितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा मग मनसे असेल यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं आणि राज ठाकरे यांनी शिंदे सेनेच्या विरोधात आमदार दिलेले होते, उमेदवार दिलेले होते आणि त्यानंतर पहिल्यांदाच आपण बघतोय की ही भेट होते। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत आणि एक मोठे संकेत मानले जात आहेत। आता या दोन्ही पक्षांची युती होते का काही किंवा मग काही वेगळ्या कारणास्तव ही भेट झाली हे पाहणं आता महत्वाचं असेल। आताच आपण बघितलं की मंत्री उदय सामंत हे बाहेर आलेले होते एकनाथ शिंदे यांच्या आगमनानंतर आणि त्यांनी स्पष्ट केलं की एकनाथ शिंदे हे सविस्तर भेटीनंतर सविस्तर भूमिका मांडतील। आता नेमकं या भेटीमध्ये काय होतं, काही वेगळी राजकीय समीकरणं राज्याच्या राजकारणात उभी राहतात का किंवा मग आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट आहे आता काही वेळातच स्पष्ट होईल। गिरीश, अगदी एकीकडे राज ठाकरे भाजपवर टीका करतात गेल्या काही दिवसांपासून आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत। निश्चितच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे। या भेटीत काय राजकीय चर्चा होते का ते बघणं देखील महत्त्वाचं आहे। शिंदे सेनेच्या कुठल्या नेत्यांकडनं काय प्रतिक्रिया येत आहेत का समोर? केवळ जे मंत्री उदय सामंत आहेत ते भेटीच्या आधी दाखल झालेले होते। आपल्याला माहिती आहे की उदय सामंत हे अनेकदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी येत असतात आणि यावेळेला देखील आपण बघितलं की सुरुवातीला उदय सामंत हे दाखल झाले होते आणि त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर होते आणि तिथं थेट ते आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आता दोन्ही नेत्यांची भेट ही सुरू झालेली आहे। आता नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा होते, नेमके कोणते मुद्दे घेतले जातात हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र त्या महापालिका निवडणुका आहेत त्यांच्या अनुषंगाने ही भेट असल्याचं माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। आता दोन्ही पक्षांची युती होते का किंवा मग काही वेगळी गणितं तर राज्याच्या राजकारणात समोर येतात का हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र रात्री
9च्या आसपास भेट होते, त्यामुळे नक्कीच त्या भेटीला एक वेगळं महत्व आहे. अचानक एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला का आले, काही वेगळी गणितं सध्या मांडली जात आहेत का, हे आता पाहणं महत्वाचं असेल. एकनाथ शिंदे सध्या दाखल झालेले आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये भेटीला देखील सुरुवात झालेली आहे. आणि उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की एकनाथ शिंदे हे काही वेळातच आपली भूमिका देखील स्पष्ट करतील. त्यामुळे नक्कीच आता आपण म्हणू शकतो की काही वेळात आता नेमकी ही भेट का होती, काय कारण होती, हे सगळं स्पष्ट होईल. सचिन, गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी 3 ते 4 दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती आणि आता खुद्द एकनाथ शिंदे तिथे भेटायला आलेले आहेत. म्हणजे स्नेहभोजन तर आहेच, पण त्याच्या पाठीमागे काय शिस्त आहे का? नक्कीच आपण बघतोय की सध्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केलेली आहे, मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेमध्ये अनेक शिवसेनेचे जे माजी नगरसेवक होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे. एवढंच नव्हे तर आज ठाकरे गटाने एकीकडे जे मुंबईचे प्रश्न असतील, मग पाण्याचा प्रश्न असेल, त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसेस त्यावरती मोर्चे काढायला सुरुवात केलेली आहे. आपण दुसरीकडे आपण बघतोय की कशा प्रकारे आता पालिकेची जी काही निवडणुकीची गणित आहे ती मांडण्यासाठी आता आपण बघतोय की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची सध्या भेट होते. आता या दोन्ही पक्षांची युती होते का, किंवा मग मनसे हा महायुतीचा एक घटक पक्ष होतो का, हे सगळं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे हे सध्या दाखल झालेले आहेत. दोन्ही नेत्यांची बैठक जी आहे ती देखील सुरू झालेली आहे. अचानक रात्री ही बैठक खरं तर होते, याचं कोणतंही नियोजन जे होतं ते एकनाथ शिंदे यांच्या आजच्या कार्यक्रमात नव्हतं आणि अचानक ही भेट झालेली आहे. भेटीपूर्वी उदय सामंत हे देखील आपण बघतोय की दाखल झालेले होते, ते देखील सध्या या भेटीमध्ये उपस्थित आहेत. आता नेमका कोणत्या मुद्द्यांवरती ही भेट होते, काही वेगळी राजकीय समीकरणं राज्यात तयार होतात का, हे देखील पाहणं आता महत्वाचं असेल. नक्कीच. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे किंवा हे माध्यमांशी संवाद साधतात का आणि या भेटीमागचं काय कारण सांगतात का, ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.